नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। काही जणींना बघा साडी अजिबातच नेसता येत नाही, तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। साडीचा पदर काढताना किंवा निरा काढताना बराचसा प्रॉब्लेम येतो, तर यासाठीच तुम्हाला मी अगदी सोपी अशी पद्धत आहे ती दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा। आता इथे साडी नेसताना तुम्हाला अजिबातच साडी येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ती साडी घेताना ती हलकी फुलकी घ्यायची आहे, म्हणजे जाड फॅब्रिकची किंवा जड अशी असणारी साडी तुम्हाला घ्यायची नाही आहे। आता परकर वापरताना तुम्ही साडी शेपवेचा वापर करू शकता किंवा आपला जो कॉटन परकर असतो त्याचा देखील वापर करू शकता। जो तुम्हाला योग्य वाटेल त्याचा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता। आता साडी बाबतीत आपल्याला कशी नेसायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी आता परकर घालताना आपल्याला बेली बटनच्या वरतीच असा परकर घ्यायचा आहे। बेली बटनच्या खालती घेऊ नका, म्हणजे तुम्ही बिगिनर्स आहात, तुम्हाला सवय नसणार आहे साडीमध्ये चालताना वगैरे, तर यासाठी परकर ज्यावेळी तुम्ही घालणार आहात त्यावेळी बेली बटनच्या वरतीच घालायचं आहे। त्यानंतर साडी अशी ना आपल्याला अशीच उभी धरून ठेवायची आहे, कारण खोचताना तुम्हाला समजणार नाही किंवा नीट जमत नसेल, तर यासाठी तुम्ही साडी अशी समोरून अशी उभी धरून ठेवू शकता आणि त्यानंतर आपला जो परकरची जी लाईन असणार आहे तर त्यापासून तुम्ही खोचून घेऊ शकता। आता साडी जी आहे ती पूर्ण पायापर्यंत आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे जमिनीला जी साडीची बॉर्डर आहे ती टच झाली पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला साडी घ्यायची आहे। आता पाठीमागून सुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला साडी अशी धरून ठेवायची आहे आणि आपली जी परकरची लाईन आहे त्या ठिकाणापासून आपल्याला साडी खोचायला सुरुवात करायची आहे। तर बघा आपली जी पाठीमागून साडी जी आहे ती खोचून झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। साडीचा पदर काढण्याच्या बाबतीत मी बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धती दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। आजवणीची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, ती पण तुम्हाला अगदी आवडू शकते। तर आता इथे बघत असाल तुम्ही, मी पदर पाठीमागून फिरून घेतलेला अजिबातच नाही आहे, डायरेक्ट पदर आपला जसा आहे त्याप्रमाणे घेतलेला आहे। आता या ठिकाणी पदराच्या प्लेट आपल्याला काढायच्या आहे, तर मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवते। आपल्याला हाताच्या साहाय्यानेच काढायचे आहेत बघा। त्या ठिकाणी काय करायचं, आपला हा जो अंगठा असणार आहे तो आतल्या साईडने घ्यायचा आणि बाकीची चारही बोटं समोर अशी घ्यायची आहेत, जशी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवले त्या प्रकारे। आणि त्यानंतर आपण ज्या प्लीट काढणार आहोत तर त्या प्लीट आपल्याला करंगोळी आणि आपली जी तर्जनी असणार आहे त्यांना अशा त्या बोटांनीच फक्त त्या प्लीट आहे त्या धरून ठेवायच्या आहेत। बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे। आणि आपल्या डाव्या हाताने बघा फक्त आपण साडी लेफ्ट राईट साईडला अशी फक्त फिरवलेली आहे आणि बघा प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत, एकही प्लीट तुम्हाला अशी बाहेरही दिसणार नाही आणि अगदी परफेक्ट पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या तयार होणार आहेत। आता संपूर्ण जो पदर असणार आहे तो आपल्या हनुवटीच्या खाली अशा प्रकारे धरून ठेवायचा आणि त्यानंतर सगळ्या ज्या प्लीट आहेत ते एकत्र करून घ्यायच्या आहेत। आता थोडासा पदर आपला सेट झाला, यासाठी मी काय केलं की जेवढा पदर सेट झाला आहे त्या ठिकाणी मी फोल्ड केला आणि परत एकदा पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र करत चाललेली आहेत। आता पदर आपल्याला पाठीमागे घ्यायचा आहे बघा, पण आता इथे पूर्ण आपला पदर रेडी नाही झाला आहे, त्यामुळे मी परत एकदा ह्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या एकत्रच्या करून घेते। आता पदर पाठीमागून आपण फिरून घेतलेला नाही आहे, सो यासाठी आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि पदराची जी उंची असणार आहे आपली ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे, अशा प्रकारे पदराची उंची घ्यायची आहे। आणि ज्या ठिकाणी आपण पदराला पिन लावणार आहोत तर त्याच ठिकाणी पदर अशा प्रकारे हातात घ्यायचा आणि बस पाठीमागून अशा प्रकारे फिरवायचा आहे, म्हणजे आपला पदर अगदी व्यवस्थितपणे येणार आहे। कुठचीही म्हणजे जी साडीची जी बॉर्डर असते ती कधी कधी आपली खालीवर होते आणि परत आपल्याला त्या सगळ्या प्लीट्स काढाव्या लागतात पदराच्या, तर अशी ही पद्धत तुम्ही वापरलात ना तर तुमचा प्रॉब्लेम जो येतो तो तुम्हाला अजिबात येणार देखील नाही। आता या ठिकाणी आपल्याला पदराला पिन लावायचे आहे। पिन लावताना या ठिकाणी आपल्या खांद्याच्या थोडंसं पाठीमागे लावायचे आहे, म्हणजे बघा पदर कधी कधी काय होतं की खाली असं वागताना वगैरे पदर पुढे येतो, तर थोडंसं खांद्याच्या पाठीमागे आपण पिन लावली ना तर पदर अशा प्रकारे पुढे येणार देखील नाही। आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा एकत्र झाल्या असतील तर थोड्याशा अशा हलवायच्या, थोडंसं खाली वाकायचं आणि त्या हलवायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित सगळ्या प्लीट येतात आणि व्यवस्थित अशा त्या प्रेस करायच्या, जेणेकरून त्या आणखी सुंदर अशा समोरून दिसणार आहेत। छोट्या छोट्या प्लेट्स आपण काढल्या ना की आणखी त्या समोरून सुंदर अशा दिसतात। आता या ठिकाणी आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। साईड फिटिंगची अगदी सोपी पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजची आपण साईड फिटिंग करणार आहोत ती अगदी अंगठीच्या सहाय्याने करणार आहोत। कशी करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहेच। तर साईड फिटिंग करताना ही जी साडीची बॉर्डर आहे ती अशा प्रकारे तिरकीच आली पाहिजे, अगदी पोटावरती ही जी बॉर्डर आहे ती घ्यायची नाही आहे आपल्याला। तर बघत असाल तुम्ही माझ्या उजव्या कमरेपर्यंतचं
जे अंतर आहे ते अशा प्रकारे मी घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अंगठी घ्यायची आहे आणि ती जी अंगठी आहे ती आपल्या अशा प्रकारे साडीतून अशी घ्यायची आहे बघा। तर आता हे जे टोक आपलं आलेलं आहे त्यामध्ये मी ही अंगठी घातलेली आहे आणि अशी फक्त पुढेपर्यंत आपल्याला घ्यायची आहे। बेली बटनच्या राईट साईडपर्यंत आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर ही जी अंगठी आहे ती आपल्याला काढून ठेवून द्यायची आहे परत। आणि काय करायचं आहे की ही जी आपण जे साडीचं फॅब्रिक एकत्र केलेलं आहे ते फक्त 3 वेळा रोल करायचं आहे, म्हणजे गुंडाळी करायची आहे। आणि ती जी गुंडाळी असणार आहे ती आपल्या बेली बटनच्या राईट साईडला फक्त खोचून घ्यायची आहे बघा। साईड फिटिंग आपली अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे आणि साईड प्लीट्स पण तुम्ही बघत असाल किती सुंदररित्या आलेल्या आहेत त्या। आता ज्यांना साडीच्या निऱ्या जमत नाहीत, अशा प्रकारे त्यांच्या साडीच्या निऱ्या हातातून पडतात वगैरे, तर यासाठी पण मी तुम्हाला सोपी अशी ट्रिक या ठिकाणी दाखवणार आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं, आपला जो उजवा हात असणार आहे तो फक्त अशा प्रकारे आडवा धरून ठेवायचा आहे आणि बस आपल्या डाव्या हाताने साडी फक्त फिरवत जायचं आहे आपल्याला बघा। हात असे आता बघा एक प्लीट आपली तयार होणार आहे, तर ती मी तर्जनी जी आहे आपली, ते तर्जनी जे बोट आहे त्याने मी ती धरून ठेवत आहे आणि आपला डावा हात जो आहे ना, ती जी प्लीट तयार झाली ना त्याने असं धरून ठेवायचा, म्हणजे प्लीट्स ज्या आपल्या तयार होणार आहे ते सुटणार नाहीत। म्हणजे आपण आता डावा हात सोडला तर आपल्या उजव्या हाताने धरून ठेवायचा, उजवा हात सोडला की डाव्या हाताने धरून ठेवायचा बघा। अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे आणि या सोप्या पद्धतीने बघा साडीच्या निऱ्या किती सुंदररित्या आलेल्या आहेत त्या। आता वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या ना त्यामध्ये स्पेस नव्हता फारसा, म्हणून मी एक अशी मोठीच अशी निरी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। आता अगदी साडीच्या निऱ्या व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। साडीच्या निऱ्या आपल्या ज्या असतात त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर साडी बेली बटनच्या या ठिकाणीच आपल्याला खोचून घ्यायची आहे। आता राईट साईडला आपल्या साडीचा भाग अजिबातच उरलेला नाही आहे, फक्त तो आपल्याला खोचूनच घ्यायचा आहे। आणि समजा तुमचा भाग उरत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, कसं खोचून घ्यायचं यावरती पण मी व्हिडिओज केलेले आहेत, तर ते बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे राहाव्यात, खाली सरकू नयेत यासाठी मी त्या ठिकाणी एक स्पिन लावलेली आहे। एक स्पिनची लिंक मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता आपल्या निऱ्या सेट करायच्या आहेत, सगळ्या निऱ्या एकत्र अशा घ्यायच्या आहेत आणि बस त्या अशा आपल्या हातानेच फक्त प्रेस करायच्या आहेत। आता या साडीच्या निऱ्या काही जास्त फुलणाऱ्या किंवा पसरणाऱ्या नाही आहेत, त्यामुळे अगदी माझ्या त्या पटकन अशा सेट झालेल्या आहेत। तर यासाठी तुम्ही अगदी बिगनर्स असाल ना तर अशा प्रकारच्या हलक्या फुलक्या साड्या ज्या असतात त्या नेसून पहा, म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने साडीसुद्धा नेसू शकाल। तर बघा अगदी छानरित्या आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली या ठिकाणी साडी नेसून झालेली आहे। साडी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही घ्या, कारण की साडी खूपच सुंदर आहे। यावरती जो ब्लाऊज आहे तो पण देखील खूप सुंदर आहे। आता मी या साडीवरचा ब्लाऊज घातलेला नाही आहे, पण ब्लाऊज पण खूप सुंदर आहे। तर साडीचं फॅब्रिक छान आहे, क्वालिटी देखील छान आहे आणि लेंथला म्हणजे लांबी उंचीला पण साडी छान आहे। तर साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल माझ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।